नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी कृष्ण आरबाळ आज तुमच्या समोर सरकारी नोकरी भरती जाहिरात घेऊन आलेलो आहे। आपण स्पर्धा परीक्षेचे क्लासेस सुरू केलेले आहेत। हे क्लासेस सोनपेठमध्ये प्रथमच सुरू करण्यात आलेले आहेत आणि या क्लासेसला विद्यार्थी सुद्धा खूप मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आणि क्लासेसला येत आहेत। आज या सोनपेठच्या पंचक्रोशीमध्ये जे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती असेल, MPSC असेल, रेल्वे, बँकिंग, ज्या काही सरळ सेवा भरती आहेत, TCS आणि IBPS पॅटर्ननुसार या सगळ्या स्पर्धा परीक्षेचं ट्यूशन क्लासेस आपण सुरू केलेले आहेत। आता विद्यार्थ्यांना दूर जाण्याची गरज नाही किंवा बेसिक आता आपल्या सोनपेठमध्येच आपल्याला पूर्ण करता येणार आहे। ही आनंदाची गोष्ट आहे। तर सरकारी नोकर भरतीमध्ये कोणकोणत्या पदाच्या जागा निघालेल्या आहेत, कोणकोणत्या गटाच्या जागा निघालेल्या आहेत, या सगळ्याची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत। तर बघा, पहिली सरकार भरती नोकर भरती आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड ग्रुप डी ची जागा आहे। सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो काही फॉर्म आहे हा भरता येऊ शकतो, कारण गट ड ची भरती असल्यामुळे आणि वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामधली ह्या जागा आहेत आणि या जागांमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येतो त्याबद्दलची पात्रता या ठिकाणी मी तुमच्या समोर सांगणार आहे। नांदेडमध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत। वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामधल्या ग्रुप डी च्या जागा आहेत। यासाठी पात्रता असणार आहे बघा विद्यार्थ्यांनो, 7वी पास आणि 10वी पास। इयत्ता 7वी पास आणि 10वी पास म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म भरता येऊ शकतो आणि ही परीक्षा TCS घेणार आहे। ही परीक्षा TCS घेणार आहे आणि या परीक्षेसाठी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 38 वयोगटातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देता येऊ शकते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे TCS पॅटर्ननुसार ही परीक्षा होणार आहे। यामध्ये 25 मार्काचं मराठी व्याकरण, 25 मार्काचा अभ्यासक्रम, 25 मार्काचं मराठी व्याकरण, 25 मार्काचं इंग्रजी व्याकरण, 25 मार्काचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि 25 मार्काचं सामान्य ज्ञान, यावर हा पेपर असणार आहे। एकूण 100 गुणांचा आणि या 100 प्रश्नांचा आणि 200 गुण असणार आहेत। नॉर्मलायझेशन होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला या परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी पात्र होतील त्या विद्यार्थ्यांना एकूण या परीक्षेमध्ये जो पगार असणार आहे तो पगार सुद्धा कमी नाहीये, खूप जास्त आहे पगार। म्हणजे 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पगार आहे बघा, 1 मिनिट, तर बेसिक पेमेंट आहे 15,000, तर सगळं मिळून ते 25,000 होऊ शकतं, सगळे जे काही भत्ते वगैरे आहेत सुरुवातीचं। आणि शेवट पेमेंट आहे एक 85,000 रुपये। या पेमेंटवरची ही नोकरी आहे। तर एकूण जी पदे आहेत ती 86 पदं आहेत। या 86 पदाची ही भरती गट ड ची भरती समांतर आरक्षणानुसार दिलेली आहे। जाहिरातीमध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत हे सुद्धा नमूद केलेले आहेत।
आपली कागदपत्रे तयार ठेवा आणि वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामध्ये या ज्या जागा निघाल्या आहेत त्या जागेसाठी खूप तयारी करायची आहे आणि 7वी ते 10वीच्या जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी आता कामाला लागायचे। सोनपेठमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी भरतीसाठी आपण तयार करत आहोत। ज्या विद्यार्थ्यांचे 12वी पात्र झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचं स्वरूप पाहण्यासाठी ही परीक्षा द्यावी। प्रत्येकानं फॉर्म भरावा आणि स्पर्धा परीक्षेची जी काही प्रश्नपत्रिका आहे, जो पॅटर्न आहे तो एकदा समजून घ्यावा आणि आपलं जे स्वप्न आहे सरकारी नोकरी भरतीमध्ये जाण्याचं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ते पूर्ण करावं। ही पहिली जाहिरात या ठिकाणी आहे। नांदेडमध्ये या जागा निघालेल्या आहेत। सगळ्यांनी हा जो काही फॉर्म आहे याची डेट 24 लक्षात घ्या, याची डेट 16 मे पर्यंत आहे। शेवटची तारीख आहे 16 मे। तर सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयार राहायचं आहे, खूप अभ्यास करायचा आहे आणि गट ड ची जी नोकरी आहे ही सोनपेठमधील परभणीमधील सगळ्या आजूबाजूचे जिथं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे। प्रत्येकानं परीक्षा देण्यासाठी, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहण्यासाठी, स्पर्धा पाहण्यासाठी तरी किमान ही परीक्षा द्यावी आणि आपलं जे काही स्पर्धा परीक्षेचं स्वप्न आहे त्यातून नोकरी मिळवण्याचं ते पूर्ण करावं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे सोनपेठ तालुक्यातील त्यांना विनंती करतो की आपल्या क्लासेसला त्यांनी उपस्थित राहावं आणि बेसिक मराठी व्याकरण असेल, बुद्धिमत्ता, अंकगणित असेल, इंग्रजी व्याकरण असेल, आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करून घेत आहोत, त्याची तयारी करून घेत आहोत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी संपर्क करावा आणि क्लासेसला पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि आजच्या दिवसासाठी एवढाच मला हा व्हिडिओ टाकून तुम्हाला नोकर भरती निघालेली आहे हे सांगायचं होतं। सरकारी नोकरी ज्या काही निघतात बऱ्याच लोक सांगत नाहीत, परंतु त्या विद्यार्थ्यापर्यंत गेल्या पाहिजेत। त्यातून प्रत्येकाचं एक स्वप्न पूर्ण झालं पाहिजे किंवा एखादे गोरगरिबाचे विद्यार्थी जर लागले तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे। प्रत्येक विद्यार्थ्यानं या संधीचं सोनं करावं आणि चांगल्या प्रवाहामध्ये यावं अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि खऱ्या अर्थानं 12वीच्या पुढचा जो काही अभ्यासक्रम आहे, जे वय आहे ते खूप महत्त्वाचं आहे। या वयामध्ये स्वतःला बांधून टाकणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि कसल्याही प्रकारची संगत ही वाईट लागता कामा नये। 12वी ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतरही एक 4 वर्ष आपल्याला बांधून टाकणं गरजेचं आहे आणि अशा नोकरीसाठी ती खाजगी असेल सरकारी असेल मिळवण्यासाठी धडपड करणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळासाठी। ही धडपड 12वीच्या नंतर विद्यार्थ्यांनी जास्तीत ताकदीनं दाखवली पाहिजे। 10वी 12वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो शाळेमध्ये पूर्ण वेळ देऊन होमवर्क करून स्वतः वाचन करून मुद्दे काढून अभ्यास करावा आणि 1ली ते 12वी पर्यंतच्या खर्चामध्ये बचत करून उर्वरित जो काही खर्च आहे 12 वर्षाचा तो 12वीच्या नंतर पालकांनी सुद्धा त्यावर करावा आणि तिथं इन्व्हेस्टमेंट करावी। कारण नोकरी मिळण्याचं किंवा जॉब लागण्याचं जे वय आहे 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरचे 2 वर्ष या वयोगटासाठी विद्यार्थ्यासाठी खर्च जपून ठेवावा आणि त्याचं स्वप्न पूर्ण करावं। त्याला नोकरी मिळवून द्यावी, ती खाजगी असो सरकारी असो आणि त्याचं कल्याण व्हावं यासाठी पालकांनी सुद्धा मेहनत घ्यावी, विद्यार्थ्यांनी सुद्धा तशी मेहनत घ्यावी आणि ही मेहनत कुठंतरी आपल्याला फळाला आणायला पाहिजे। यासाठी सोनपेठमध्ये ही सरकारी नोकर भरतीसाठीचे जे क्लासेस आहेत स्पर्धा परीक्षेचे आपण सुरू केलेले आहेत। संपर्क क्रमांक दिलेला आहे
चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.